नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सकाळचे 10 वाजतायत. या बुलेटिनची सुरुवातीची बातमी आहे टीईटी घोटाळ्यासंदर्भातली. शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले होते आणि या प्रकरणी अनेकांना अटक झाल्यानंतर आता या प्रकरणात अब्दुल सत्तारांच्याही नावाची चर्चा सुरू झालेली आहे. याच प्रकरणात आता शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचं समोर आलंय. ईडीकडून टीईटी घोटाळ्याची समांतर चौकशी करण्यात येते. या चौकशी दरम्यान गैरप्रकारात अडकलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आणि या यादीत तब्बल 7,874 विद्यार्थ्यांच्या नावांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांची प्रमाणपत्र रद्द करण्यात आली आहेत आणि या यादीत सिल्लोडचे आमदार माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुली हिना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उजमा नाहिद अब्दुल सत्तार शेख या दोघींची नावं समोर आली आहेत आणि या दोन्ही मुली अब्दुल सत्तारांच्या शिक्षण संस्थेमध्ये नोकरीला असल्याची माहिती समोर आली आहे. 2019 मध्ये जे निकाल लागलेला आहे टीईटीचा, त्याच्यामध्ये तुमच्या दोन मुली आहे हे सरासरी चुकीचं आहे. माझ्या मुलींनी एक्झाम दिला परंतु ते पात्र झाले नाही आणि आज अचानक मी 2022 मध्ये यादी पाहू लागलो तर या 4 वर्षामध्ये कुठेही आमच्या मुली पास झाल्या असतील किंवा त्याचा आम्ही फायदा घेतला. माझ्या संस्थेमध्ये माझ्या मुली 2017 मध्ये नोकरीला लागलेल्या आहे आणि त्यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी एक्झाम दिला आणि ते एक्झाममध्ये ते अपात्र झालेले. त्याचे प्रमाणपत्र माझ्याकडे कोणाला लागले असेल तर त्याची मी कॉपीही देतो. आज ज्या पद्धतीने मला बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे, खरं म्हणजे आमची चूक असेल तर आमच्या मुलींवर कारवाई करायला पाहिजे आणि नसल तर ज्यांनी हे सर्व कृत्य केले याला फासावर लटकवायला पाहिजे. याची मीच चौकशी करायसाठी मागणी करतोय आणि अशा पद्धतीने कोणालाही बदनाम करण्याचा काम कुणीही करू नये याची खरं म्हणजे सर्वांनी आपापल्या पद्धतीने दक्षता घ्यायला पाहिजे. आणि याची सर्व विचारपूस करायची असेल तर शिक्षण अधिकारी आहे, डेप्युटी डायरेक्टर आहे, यांच्या कार्यालयामध्ये आमच्या संस्थेच्या माध्यमातून एखादा कागदही गेला असेल या दोन्ही नावाचा तर जरूर आम्ही जबाबदार राहू शकतो. या संदर्भात अधिक बोलणार आहोत. पुण्यातून आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत आहेत तर औरंगाबादमधून सिद्धार्थ गोदाम. सुरुवातीला वैभवकडे जाऊयात. वैभव, स्वतः अब्दुल सत्तारांनी दिलेली प्रतिक्रिया आपण ऐकली, मात्र या सगळ्या प्रकारातली तथ्य काय आहेत? श्वेता, ही प्रक्रिया पूर्ण समजावून घ्यावी लागेल. शिक्षण संस्थेमध्ये नोकरीसाठी किंवा भरतीसाठी जे शिक्षक घेतले जातात त्यांच्याकडे पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं सर्टिफिकेट आहे की नाही हे पाहावं लागतं. ते सर्टिफिकेट जे आहे ते या संस्थेला द्यावं लागतं आणि त्यानंतर संस्था तुम्हाला किंवा शिक्षकांना कामावरती ठेवते, जे ॲप्लिकंट्स असतील त्यांना. या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक गोष्ट लक्षात आली, 2019ला जी टीईटीची परीक्षा झाली या परीक्षेमध्ये जे अपात्र शिक्षक होते यांनी भरती रॅकेटच्या माध्यमातून पैसे देऊन किंवा इतर गैरप्रकार करून अपात्र असताना स्वतःला पात्र करून घेतले. त्याच्याही 2-3 पद्धती होत्या. शेवटचे मार्क्स जे आहेत ते वाढवले गेले काही जणांना पेपर लिहायला सांगितले गेले. पुन्हा काही जणांचं थेट जे फायनल टॅली शीट येतं जे शिक्षण परिषदेकडे जातं त्यामध्ये केवळ पात्र करण्यात आलं आणि मनाला वाटेल तसे मार्क्स जे आहेत ते टाकण्यात आलेले होते. हा सगळा घोटाळा उघड झाल्यानंतर रॅकेटमध्ये सहभागी असलेले लोक जे आहेत, सुपे असतील जे त्यावेळेसचे शिक्षण परिषदेचे आयुक्त होते, परीक्षा परिषदेचे आयुक्त होते, त्यांना अटक झाली आणि त्याच्यानंतर एकानंतर एक खुलासे जे आहेत ते व्हायला लागले. पोलिसांनी हा तपास केल्यानंतर पोलिसांच्या लक्षात आलं या सगळ्या प्रकरणामध्ये रॅकेटसोबत राज्यभरामध्ये अनेक शिक्षक जे आहेत जे बेकायदा आहेत किंवा अपात्र आहेत ते वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करत आहेत. पुणे पोलिसांनी शिक्षण परीक्षा परिषदेला हे पत्र दिलं की या अशा पद्धतीनं तुम्ही तपासणी करा, सगळ्या शिक्षकांचे जे टीईटीचे उत्तीर्ण असल्याचे किंवा पात्र असल्याचे सर्टिफिकेट्स आहेत ते आणि तुमच्याकडे असलेली यादी याचा तपास करा. परीक्षा परिषदेने ही सगळी यादी तपासल्यानंतर जवळपास 8,780 शिक्षक जे आहेत जे अपात्र होते आणि त्यांनी गैरप्रकारांना स्वतःला पात्र करून घेतलं होतं ते वेगवेगळ्या शिक्षण संस्थांमध्ये सध्या शिक्षक म्हणून काम करतायत, त्यांची यादी प्रसिद्ध केली आणि ही यादी या यादीनुसार या सगळ्या शिक्षकांची सेवा समाप्ती करण्यात यावी किंवा त्यांना कामातून मुक्त करावं अशा स्वरूपाचे आदेश सुद्धा परीक्षा परिषदेनं दिलेले होते. ही सगळी प्रक्रिया झाली तेव्हा 400 पानांची ही लिस्ट जी आहे ती समोर आली, ज्याच्यामध्ये 8,780 शिक्षकांची जे अपात्र होते पण गैरप्रकारांना पात्र होऊन वेगवेगळ्या शिक्षण संस्थांमध्ये काम करतायत त्यांची यादी समोर आलेली होती. आणि या यादीमध्ये अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची नावं जी आहेत ती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडालेली होती. परीक्षा परिषदेनं ही यादी जाहीर केल्यावरती जेव्हा ही नावं तपासण्यात आली त्यात अब्दुल सत्तारांच्या 2 मुलींची नावं आली. जेव्हा याच्या आणखी खोलात आम्ही गेलो
औरंगाबादच्या काही शिक्षण अधिकाऱ्यांशी आम्ही बोललो, त्यांच्यावरही प्रचंड दबाव आहे, स्पष्ट बोलायला कुणी तयार नाही. त्यांनी असं सांगितलं की ही शिक्षण संस्था जी आहे ती अब्दुल सत्तार यांची स्वतःची आहे. आता अब्दुल सत्तार यांची प्रतिक्रिया जेव्हा आली तेव्हा त्यांनी असं सांगितलं की या मुली अपात्र झाल्या तेव्हापासून त्या माझ्या शिक्षण संस्थेमध्ये नाहीत. मात्र त्या शिक्षण संस्थेमध्ये आल्या कशा जर त्या अपात्र होत्या, हा त्याच्या मागचा महत्वाचा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट, या शाळा अनुदानित आहेत, या शिक्षकांना राज्य सरकारचा शिक्षण विभाग जो आहे तो पगार देत होता. असं असताना या सगळ्याची नोंद जी आहे ती केवळ संस्थेमध्ये असणार नाही तर शिक्षकांच्या शिक्षण अधिकाऱ्यांकडे सुद्धा या संदर्भातली नोंद जी आहे ते कामावरती आहेत का, त्यांच्या हजेरी पत्रकं असतील, त्याच्या अगेन्स्ट दिलेला पगार असेल, या सगळ्या गोष्टी असतील, या सगळ्या गोष्टींचा तपास होणं गरजेचं आहे. सत्तार यांच्या म्हणण्यानुसार जर ते अपात्र झाल्यानंतर त्यांनी संस्थेमध्ये काम केलेलं नसेल तर त्यानंतर त्यांच्या नावाने पगार निघालाय का, त्यांची हजेरी पत्रकं भरली गेलीत का, या सगळ्याची तपासणी होणं आवश्यक आहे. त्यानंतर प्रत्यक्ष नेमकी चूक कुणाची आहे, परीक्षा परिषदेची की अब्दुल सत्तार यांच्या संस्थेची, हे स्पष्ट होऊ शकेल. जी, आता आपण जाऊयात औरंगाबादमध्ये. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आहेत. सिद्धार्थ, आता अब्दुल सत्तारांच्या या दोन्ही मुलींची नावं या टीईटी परीक्षा घोटाळ्यासंबंधी पुढे आल्यानंतर आता काय प्रतिक्रिया? बघा, सर्वप्रथम ही गोष्ट अशी आहे की वैभवनी जे सविस्तर घोटाळा कसा झाला हे सांगितलेलं आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की अपात्र ठरलेले शिक्षकांनी पैसे देऊन पात्र प्रमाणपत्र घेतलं आणि त्याच्यावर त्यांनी उपभोग घेतला, शिक्षक म्हणून नोकरी घेतली, पगार उचलला. तर अब्दुल सत्तारांनी ज्या पद्धतीनं खुलासा केला आणि पुरावे दिले त्यामध्ये असं आहे की त्यांच्या दोन्ही मुली या परीक्षेमध्ये अपात्र ठरलेल्या आहेत आणि अपात्र ठरल्याचे प्रमाणपत्र त्यांनी दिलेले आहेत. याचा अर्थ असा आहे की त्या अपात्र आजही आहेत. म्हणजे त्यांनी पात्र करून घेण्यासाठीच्या कुणाला पैसा देऊन पात्र करून घेतलं का, तर सत्तार यांच्या म्हणण्यानुसार आता नाही. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की जो प्रश्न वैभवने उभा केला तो सुद्धा महत्वाचा आहे की अपात्र असल्या तरी त्या शाळेत त्या शिक्षिका म्हणून आहेत का किंवा त्यांचे पगार काढले गेले का. तर सत्तारांच्या बाईटमध्ये नाही, पण मी सत्तारांना फोन केल्यानंतर बोलले की ते थोड्या वेळा सगळी भूमिका मांडणार आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की 2017ला त्यांच्या मुली त्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून लागल्या, त्यांना 6,000 रुपये पगार होता आणि त्यानंतर 2019ला त्या मुलींनी टीईटीची परीक्षा दिली. त्या टीईटीच्या परीक्षेमध्ये त्या अपात्र ठरलेल्या आहेत. मग त्या अपात्र ठरल्या अब्दुल सत्तारांनी आपल्या नॅशनल एज्युकेशन सोसायटीमधून त्या दोन्ही मुलींना बाजूला केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी एक पैशाचा पगार नाही केलेला आहे आणि त्या मुलींना काढून टाकलेलं आहे, स्वतःच्या मुलींना. त्यांचं असं म्हणणं आहे की याच्यात जर तथ्य नसेल तर माहितीच्या अधिकारामध्ये तुम्ही शिक्षण विभागामध्ये माहिती टाका किंवा इथून माहिती काढा आणि यामध्ये जर माझ्या मुलींनी पगार उचलला असेल तर मी त्याला जबाबदार आहे, मी त्याला दोषी असू शकतो. आता या सगळ्या गोष्टींचा एकच गोष्टीचा अर्थ असतो की अपात्र असलेल्या त्यांच्या दोन मुलीची नावं या लिस्टमध्ये आली कशी, हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि याच विषयी अब्दुल सत्तारांनी मोठं आव्हान केलेलं आहे शिक्षण खात्याला आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की आज संध्याकाळपर्यंत ते मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या टीईटी घोटाळ्याचा खरा सूत्रधार कोण आहे किंवा ज्या शिक्षकांची अपात्र ठरलेले शिक्षक आहेत त्यांना सुद्धा पात्रतेच्या घोटाळ्यात जर गोवल्या घेत असेल तर नेमकं चूक कोण आहे याची सविस्तर सखोल चौकशी करावी, अशा पद्धतीची सुद्धा या ठिकाणी मागणी करण्यात आलेली. आता सिद्धार्थ, थोडंसं थांबवते कारण शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना यावरती काय प्रतिक्रिया दिली होती, ऐकूयात. टीईटीचा घोटाळा आहे हा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ह्या घेतलेल्या परीक्षा होता. याच्यात घोटाळा झाल्याचं उघड झालं होतं आणि याच्यात आपल्या मार्फत वर्तमानपत्राच्या माध्यमातून मला असं लक्ष कळालेलं आहे की बरं, आपल्यासोबत सध्या चंद्रकांत खैरे सुद्धा जोडले गेलेले आहेत. खैरेजी, तुमच्या कानावर आलीच असेल ही गोष्ट आणि अब्दुल सत्तारांच्या दोन मुलींची नावं या अपात्र यादीमध्ये आली, यावरती तुमची काय प्रतिक्रिया? त्याचा टीईटी घोटाळा जो आहे तो चौकशी करूनच आला नाही इथपर्यंत. पुण्याला त्या ठिकाणी पुण्यापासून त्या ठिकाणी चौकशी करत करत ते सिल्लोड पर्यंत आले आणि ते तिथे नाव आले त्यांचे. आता अब्दुल सत्तार साहेब जे आहेत तर त्यांनी अब्दुल सत्तारांनी ज्या पद्धतीने सांगितलं की नाही मग घोटाळा झालेलाच नाहीये, माझे मुलं त्या ठिकाणी पास झाले नाही वगैरे वगैरे सगळं केलं. पण किती खोटं बोलायचं. ज्यावेळेस सरकार म्हणजे महाराष्ट्र राज्यातर्फे त्या ठिकाणी तपास करत करत तिथपर्यंत आले सिल्लोड पर्यंत, मग हे कसं काय होईल? आता हे अब्दुल सत्तारांचं त्या ठिकाणी निश्चित कोणावर ते बोलायचं, माझे खोटे आरोप करत असतील, मला असं करत असतील तसं करत असेल, हे काही उगाचच मुद्दामच त्या ठिकाणी त्यांनी खरं चौकशी झाली पाहिजे त्यांची. जी खैरेजी बोला. त्यांची सीआयडी चौकशी करा, त्यांची इन्कम टॅक्सची चौकशी करा, त्यांची जमिनीची घोटाळ्याची चौकशी करा. स्वतः त्यांना त्या ठिकाणी म्हणजे हायकोर्टाने किती वेळ ताशीर ओढली, हायकोर्टात जाऊन माफी मागितली. हे सगळं असताना त्या ठिकाणी कशा करता हे करायचं?
त्यांनी प्रामाणिक तर राहिलं पाहिजे ना. प्रामाणिक राहिलं नाही ते उगाच इकडे तिकडे खूप घोटाळे त्यांचे. ते जास्त घोटाळे असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना असं वाटतं की आता एक एक घोटाळ्याच्या बाहेर यायला लागले. कोर्टामध्ये त्यांनी बरेच प्रकरण गेलेले आहेत. 14 प्रकरण त्यांच्याच विभागातील त्या ठिकाणी कोर्टात गेलेले आहेत. लोक भीतात त्यांना, दहशत आहे खूप म्हणून भीतात लोक, असं आहे ते. बरं, त्यांच्या मुली या परीक्षेमध्ये अपात्र ठरल्या, या यादीमध्ये त्यांच्या मुलींची नावं कशी आली या सगळ्या संदर्भात ते म्हणतात ही तर माझी बदनामी आहे. नाही, बदनामी नाहीये, ते उगाच झालं का. मग आता त्यांनी अधिकाऱ्यांनी चौकशी केली, मग त्या अधिकाऱ्यावर सुळावर चढवा यांच्या भाषेप्रमाणे. यांना वाटतं ना अधिकाऱ्यांनी चूक केलं तर मग त्यांना फासावर चढवा, त्यांना सस्पेंड करा, काही करा त्यांना. यांच्यासाठी घोटाळ्याचा केला सिद्ध झालेलं आहे. आकडे कशाला, नावं कशा आले त्यांचे. आता अजून कोणती चौकशी करायची. ठीक आहे, मग करा सीआयडी चौकशी करा, बाकीच्या इतर चौकशा करा. मंत्री आहे म्हणून त्या ठिकाणी किंवा भावी मंत्री होणार म्हणून त्या ठिकाणी जर समजा दाबत असो कोणी प्रकरण मुख्यमंत्र्यांचे किंवा उपमुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने, तर ते बरोबर नाही. एकीकडे म्हणतात बदनामी होते, मात्र दुसरीकडे जर दोषी आढळल्या मुली तर त्यांच्यावरती कारवाई करा असंही त्यांनी थेट सांगितलंय. त्यांनी हे सांगितलं दोषी आढळ म्हणजे माझ्यावर जर काही बदनामी करतात त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा असं म्हणतात. जी, चंद्रकांत खैरेजी, धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर आमचे दोन्ही प्रतिनिधी पुण्यातून आणि औरंगाबादमधून आपल्यासोबत होते. वैभव आणि सिद्धार्थ दोघांचेही धन्यवाद. आणि आता पुढची बातमी आहे बीड तालुक्यातील बकरवाडी इथल्या अवैध गर्भपात प्रकरणामध्ये आता एक नवीन ट्विस्ट समोर आलेला आहे. गर्भपातासाठी वापरण्यात आलेल्या गोळ्या आणि गेवराई उपजिल्हा रुग्णालयातील गोळ्या यांची सिरियल जुळत असल्याचं उघडकीस आलेलं आहे. त्यामुळे या गोळ्या शासकीय रुग्णालयातून गेल्याच कशा असा प्रश्न उपस्थित केला जातोय. 2 महिन्यांपूर्वी बकरवाडी गावातील शीतल गाडे या महिलेचा गर्भपात करताना रक्तस्रावाने तिचा मृत्यू झाला होता आणि या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. आमचे प्रतिनिधी बीडमधून सुरेश जाधव आपल्यासोबत आहेत. सुरेश, शासकीय रुग्णालयातून गर्भपाताच्या गोळ्या बाहेर आल्याचा जो संशय आहे, काय तथ्य आहे? जो जिल्हा हटवून टाकला अवैध गर्भपात झाला होता त्याच्यामध्ये विशेष म्हणजे तो अमानवीय पद्धतीने केला. बरं सुरेश, नीट आवाज पोचत नाहीये तुमचा. मात्र अवैध गर्भपाता प्रकरणी उपजिल्हा रुग्णालयातून गोळ्या या बाहेर गेल्याच कशा आणि यामध्ये काही कर्मचाऱ्यांचा सुद्धा सहभाग आहे का हा देखील प्रश्न पडतोय. कारण बीडच्या गेवराई उपजिल्हा रुग्णालयातील गोळ्यांची सिरियल या गोळ्यांशी जुळत असल्याचं उघडकीस आलं. त्यामुळे या गोळ्या शासकीय रुग्णालयातून गेल्या कशा असा प्रश्न आहे. 2 महिन्यांपूर्वी बकरवाडी गावातील शीतल गाडे या महिलेचा गर्भपात करताना रक्तस्रावाने तिचा मृत्यू झाला होता आणि या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झालाय. 4 आरोपींना अटक केलेली आहे. आता मोठी बातमी आहे नागपुरातून. नागपूरमध्ये आज सकाळी स्कूल व्हॅनला भीषण अपघात झाला. बेसा घोगली रस्त्या शेजारी असलेल्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात विद्यार्थ्यांसह ही व्हॅन पडली. अपघाताच्या वेळी या स्कूल व्हॅनमध्ये तब्बल 16 विद्यार्थी होते. यातील एक विद्यार्थी गंभीर जखमी झालाय. ही अपघातग्रस्त स्कूल व्हॅन रोहन उच्च प्राथमिक विद्यालयाची होती. खड्ड्यामध्ये या स्कूल व्हॅनचा अपघात झालाय. पाण्याने भरलेल्या खड्ड्यात ही स्कूल व्हॅन उलटली. ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी या स्कूल व्हॅनमध्ये एकूण 16 विद्यार्थी होते. आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्यासोबत आहे. तुषार, या खड्ड्यामुळेच या व्हॅनला अपघात झाला आणि यामध्ये जितके विद्यार्थी होते त्यातले कोणी जखमी झालंय का? त्यांची काय परिस्थिती आहे? निश्चित अत्यंत धक्कादायक हा संपूर्ण प्रकार आहे. आज सकाळी 8 वाजताच्या सुमारामध्ये पेसा भागातील पोद्दार हायस्कूलचे हे विद्यार्थी होते, ज्या एका व्हॅनमधनं त्यांना शाळेमध्ये घेऊन चाललं जात होतं. सकाळलाच नागपूरमध्ये मुसळधार पाऊस होता ना, त्या पावसाच्या वेळेसच हा जो व्हॅन चालक होता हा वेगाने गाडी चालवत होता आणि ओव्हरटॅक करत असताना त्याचं गाडीवरचं संतुलन बिघडलं आणि रस्त्या शेजारी असलेल्या छोट्याशा नाल्यामध्ये ती गाडी गेली. त्यामुळे गाडीच्या आतमध्ये देखील पाणी शिरलं. विशेष करून त्या गाडीमध्ये जर बघितलं तर एकूण 16 विद्यार्थी होते. ज्या गाडीमध्ये बसण्याची क्षमता ही 10 विद्यार्थ्याची आहे. असं असताना देखील त्या व्हॅनमध्ये 16 विद्यार्थी बसलेले होते. त्यामुळे जेव्हा त्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आलं त्यापैकी 2 विद्यार्थ्यांच्या नाका आणि तोंडामध्ये पाणी गेल्याची प्राथमिक माहिती आलेली आहे. त्यांच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. पण निश्चित अत्यंत धक्कादायक हा संपूर्ण प्रकार असेल. सध्या बेलतोर्डी पोलीस स्टेशनचा जो स्टाफ आहे तो तिथे पोहोचलेला आहे, त्या गाडीला बाहेर काढलेला आहे. पण ज्या प्रकारे स्कूल व्हॅन असेल त्यांच्यावर विशेष करून
पोलिसांचं असेल किंवा प्रशासनाचं जे नियंत्रण असायला पाहिजे ते आपल्याला दिसत नाही. कारण की विशेष करून याआधी देखील नागपूरमध्ये अशा प्रकारच्या तक्रारी आल्या होत्या. आजच्या घटनेमध्ये देखील तेच पाहायला मिळालं की एकतर ते जी स्कूल व्हॅन आहे त्यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी भरवण्यात आले होते. नंतर त्याच्या वेगावर देखील मर्यादा नव्हती. कारण की जेव्हा स्थानिकांनी सांगितलं की जेव्हा हा अपघात झाला तेव्हा गाडीचा वेग हा जास्त होता. कारण की शहरामध्ये गाडी चालवायची असली तुमची ताशी 40 किलोमीटर/आवर या वेगाने गाडी चालवायची असते. मात्र तरी तो 60 आणि 70च्या वेगाने गाडी चालवत होता. तर अनेक असे या संपूर्ण प्रकरणामध्ये वेगवेगळे कांगोरे आहे. पण सध्या पोलीस तपास करत आहेत. 2 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहे आणि एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये आता पुढे काय आहे तर कुणाची चूक होती हे देखील बघणं महत्त्वाचं राहणार आहे. जी तुषार, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. रत्नागिरी जिल्ह्यातील पावसाचा आढावा घेऊयात. तिथे काजळी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आणि या नदीचं पाणी पात्र सोडून आता रस्त्यावरती आले. त्यामुळे सोमेश्वर मार्गे जाणाऱ्या 8 ते 10 गावांचा संपर्क तुटलाय. पाणी रस्त्यावरती आलं तरी पण जीव धोक्यात घालून वाहनधारक इथे स्टंटबाजी करताना दिसतायत. पुलावरून पाणी वाहत असताना यातून वाहनं नेऊ नका असं वारंवार सांगून सुद्धा अनेक जण हा जीवघेणा प्रवास करतायत. पुलावरून पाणी वाहत असताना त्यातून या दुचाकी घातल्या जात आहेत आणि हे लोकांच्या जीवावर बेतू शकतं. हा व्हिडिओ दाखवण्यामागचं हेच कारण की असा प्रकार करू नका. सध्या अनेक नद्या कोकणामध्ये सुद्धा दुथडी भरून वाहत आहेत. अनेक पुलावरून पाणी वाहत असताना, पुलाला कठडे नसताना अशा प्रकारे पुलावरून वाहनं नेणं हे जीवाला धोकादायक आहे. मात्र तरी देखील रत्नागिरीमध्ये काजळी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली असताना आणि पुलावरून पाणी वाहत असताना दोन्हीकडे वाहनं थांबलेली आहेत. मात्र याच पाण्यातून काही जण धाडस करून वाहनं नेण्याचा प्रताप करतायत. आमचे प्रतिनिधी सचिन सावंत रत्नागिरीतून आपल्यासोबत जोडले गेलेत. सचिन, रत्नागिरीतल्या कोणकोणत्या नद्या सध्या दुथडी भरून वाहत आहेत आणि रहिवाशी भागामध्ये कुठे पाणी शिरल्याची बातमी आहे का? नक्कीच रत्नागिरीमध्ये आता वाशिष्ठी नदी असेल किंवा जगबुडी नदी असेल किंवा काजळी नदी असेल, ह्या आता इशारा पातळीच्या वरती वाहत आहेत आणि पाऊस असाच जर चालू राहिला तर ह्या धोक्याच्या पातळीच्या बाहेर देखील जातील. परंतु आता पोझिशन अशी आहे की काजळी नदीची आहे. काजळी नदीनं आपलं पात्र सोडल्याने काजळी नदीचं पाणी आता आपल्याला माझ्या पाठीमागे जर बघितलं तर हे पाणी रस्त्यावर आलेलं पाहायला मिळतंय. यामुळे वाहतूक पूर्णपणे इथं ठप्प झालेली आहे आणि जवळजवळ 7 ते 8 गावांचा संपर्क या रस्त्यामुळे तुटलेला आहे. कारण ह्या रस्त्यावरून कोळंबे असेल, चिंचकरी असेल, तोंडे असेल किंवा पावसला जाण्यासाठी देखील लोक या मार्गाचा उपयोग करत असतात आणि या जवळजवळ 8 ते 10 गावांचा संपर्क इथं तुटला आहे. आता जरी ओटीची वेळ असली तरी देखील हे पाणी रस्त्यावर आलेलं आहे. आता थोड्या वेळातच भरती चालू होणार आहे. म्हणजे हे पाणी पूर्णपणे नागरी वस्तीत जाणार आहे आणि नागरी वस्तीत जर गेलं तर इथे पुढील अनर्थ जो आहे हा फार मोठ्या प्रमाणात असणार आहे असं येथील नागरिकांचं म्हणणं आहे. येथून काही लोक ज्यांना कामावर जायचं आहे किंवा इतर दुटीच्या ठिकाणी जायचं आहे, हे लोक जीव धोक्यात घालून या ठिकाणाहून बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जी सचिन, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. मात्र तरी देखील आपण पुन्हा एकदा सांगतोय, जिथे पुलाला कठडे नाहीत तिथे पुलावरून पाणी वाहत असताना तिथून कृपया वाहनं नेण्याचा धाडस किंवा प्रताप करू नये. आता पुढच्या बातमीकडे वळतोय. रत्नागिरीनंतर सिंधुदुर्ग आंबेरी पूल हा पुन्हा आजही 3ऱ्या दिवशी पाण्याखाली आहे. आंबेरी पूल पाण्याखाली गेल्यामुळे कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील तब्बल 26 गावांचा सिंधुदुर्ग जिल्ह्याशी संपर्क तुटलाय. आंबेरी पुलावर गाडी अडकून वाहतूक ठप्प झाली आहे. माणगाव खोऱ्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे आंबेरी पुलावरती पुन्हा एकदा पाणी आलंय. भरत केसरकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. भरत, सिंधुदुर्गातले काय एकूण एक अपडेट्स? सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने सलग 3ऱ्या दिवशी आहे ते झोडपून काढलेलं आहे. विशेषतः शिवापूर, दुकानवाड आणि उस्मानाबाद पट्ट्यामध्ये सलग 3 दिवस पाऊस पडतोय. हा पाऊस पडल्यामुळे त्याचे परिणाम जे आहेत म्हणजे आंबेरी पुलावर पाणी आलंय आणि जवळजवळ माणगाव खोऱ्यातील 26 गावांचा जो आहे संपर्क तुटलेला पाहायला मिळतोय. एकंदर स्थिती आहे मुसळधार पावसामुळे या भागामध्ये जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं पाहायला मिळते. शालेय विद्यार्थी आहेत, एक शालेय विद्यार्थी अडकून पडलेले पाहायला मिळत आहेत. माणगाव खोऱ्यात हे पूल आहे, विशेषतः आंबेरी पूल पाण्याखाली जातं. याशिवाय शिवापूर पट्ट्यात, उपवडा पट्ट्यात जो पाऊस पडतो यामुळे दुकानवाड आणि उपवडे ही दोन्ही पुलं जी आहेत पाण्याखाली गेलेली आहेत.
आज सोमवार असल्यामुळे शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात अडकून पडलेले पाहायला मिळतात. या भागामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि निर्मला नदीने आहे ही धोक्याची पातळी ओलांडलेली पाहायला मिळते. जी भरत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे, त्यामुळे असे पूल सुद्धा पाण्याखाली गेलेले आहेत आणि काही पुलाला कठडे देखील नाहीत. अशा धोकादायक परिस्थितीमध्ये पूल ओलांडण्याचं धाडस करू नये. रत्नागिरी असेल किंवा सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस आणि हवामान विभागाच्या अंदाजानुसार हा पाऊस तिथे बरसतोय आणि त्याचेच हे परिणाम दिसत आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे चांदोली धरण 83% भरले आणि धरणातून वारणा नदीमध्ये विसर्ग सुरू आहे पाण्याचा. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. गेल्या 24 तासात चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 64 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आणि आता मोठी बातमी आहे भंडाऱ्यातून. भंडारा जिल्ह्यातील तुमसरमध्ये मध्यरात्री मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला. ढगफुटी सदृश पावसामुळे तालुक्यातील धनेगाव सोनेगाव गावात पावसाचं पाणी शिरलं आणि पावसामुळे दोन्ही गावं जलमय झाल्यानं 4 ते 5 घरं जमीनदोस्त झाली आहेत. सुदैवानं या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. गावात पावसाचं पाणी शिरल्यामुळे विद्युत पुरवठा देखील खंडित झालाय आणि याची माहिती तालुका प्रशासनाला देण्यात आली असून तहसीलदार स्वतः पूरग्रस्त गावांमध्ये पोहोचलेत आणि या सर्व स्थितीवरती लक्ष ठेवून आहेत. वर्धा जिल्ह्यामध्ये पडणाऱ्या पावसामुळे धरण क्षेत्राच्या पाणी पातळीत वाढ झाली आणि निम्न वर्धा धरणाचे 31 दरवाजे उघडले असून बोर धरणाचे 9 दरवाजे उघडण्यात येणार आहेत. निम्न वर्धा धरणाचं दार उघडल्यामुळे देवळी तालुक्याच्या यशोदा नदीची पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे कोंढण्यपूरकडे जाणारा आरवी देऊरवाडा रस्ता बंद झालाय आणि सततच्या पावसामुळे शेतकरी सुद्धा चिंतेत आहेत. हिंगोली जिल्ह्यामध्ये काल दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी ओढ्या नाल्यांना पूर आलेत. हिंगोली तालुक्यातील खेरडा ते सिरसम या रोडवरील पुलावरती मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी आलं. त्यामुळे वाहतूक बंद होती आणि अशा परिस्थितीत या पुलावरून रस्ता ओलांडणाऱ्या एका दुचाकीस्वाराची दुचाकी पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेली. सुदैवानं दुचाकीस्वार मात्र पोहून पुराच्या बाहेर पडल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरण क्षेत्रामध्ये संततधार सुरूच आहे आणि त्यामुळे मध्यरात्री अप्पर वर्धा धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आलेत. धरणातून 3546 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. यवतमाळ जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अडाण धरणाच्या पाणी साठ्यामध्ये वाढ झाल्यामुळे धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आलेत. अडाण नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. दारवा तालुक्यातील बोरी अरब गावातील नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे दारवा ते यवतमाळ मार्ग बंद झालाय आणि मार्गावरील वाहतूक सुद्धा तुर्तास बंद ठेवण्यात आली आहे. नाशिक शहराला देखील काल मुसळधार पावसानं झोडपलं होतं आणि मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आल्यामुळे नदीकाठावर पार्क केलेली अनेक वाहनं वाहून गेली आहेत. नाशिक शहरात आता पावसानं विश्रांती घेतली असून गोदावरी नदीचा पूर ओसरलाय. गोदावरी नदी पात्रावरील जनजीवन आता पूर्वपदावरती आलंय. अमरावती जिल्ह्याला सुद्धा मुसळधार पावसानं झोडपलं आणि या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील वरुड आणि जरूड या तालुक्यांना पुराचा फटका बसलाय. सोकी नदीला पूर आल्यानं वरुड आणि जरूड शहरामध्ये पुराचं पाणी शिरलं. नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय. अनेक ठिकाणांचा वीज पुरवठा खंडित झाला. वरुड इथे आलेल्या पुरानं मिरची प्लॉट, हनुमान नगरसह जरूड, मांगरुली पेठ इत्यादी गावांना फटका बसलाय. हजारो नागरिक उघड्यावरती आले असून शाळेमध्ये तात्पुरता निवारा त्यांना देण्यात आलाय. जिल्ह्यातील वरुड आणि दरुड भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि या पावसामुळे मोठ्या प्रमाणात वरुडचं नुकसान झालेलं आहे. मी वरुडच्या मिरची प्लॉट या भागात आपण पाहू शकतो की अचानक चुडामणी नदीला पावसाचं पाणी वाहत या नाल्यामध्ये आलं आणि लोकांची घरं जी आहेत ते अक्षरशः वाहत गेलेली आहे. मी ज्या मिरची प्लॉट भागात आपण पाहू शकतो की या भागातली सगळी घरं जी आहे, या लाईनमध्ये सगळी घरं जी आहे ती घरं अक्षरशः आपल्याला पडलेली दिसत आहे. विटांचा खच या ठिकाणी आहे.
अनेक लोकांच्या ज्या जीवनावश्यक ज्या वस्तू आहे त्या वस्तू आपण पाहू शकतो या घराखाली दबलेली आहे. आपण या घरात पाहू शकतो की मोटरसायकल दबलेली आहे. अनेक लोकांच्या टीव्ही ज्या आहे, टीव्ही अक्षरशः टीव्ही फ्रीज हे वाहत गेलेले आहे. मी ज्या या मिरची प्लॉट भागात आहोत या भागातील नागरिक आपल्या सोबत दादा मला सांगा, काल अचानक एक किती वाजता घटना घडली आणि काय झालं? हे 9:30 ते 10 ते दरम्यानची गोष्ट आहे सर. ती अचानक पाऊस आल्यामुळं आम्हाला काही सुचलं नाही. आम्ही ना स्वतःचा जीव वाचून शिरानी थोडं बहुत 2 चादरा आणि पाण्याची कॅन घेऊन शिने आम्ही बाहेर निघालो. स्वतःचा जीव वाचून शिने. बाकी त्याच्यानंतर हे पुरी हानी झाली आहे सर. हे पुरे घर एकाएकी एक प्रमाणे वाहत गेले. ताई मला सांगा, तुमच्या घरातलं काय काय नुकसान झालं? तुम्ही त्यावेळेस घरात होत्या. टीव्ही पण गेली, फ्रीज तर आम्ही दुसऱ्यांच्या घरी काढला होता तर तो कसा तरी राहिला, पण माहित नाही आता ते कसं वातावरण आहे त्याचं. आणि कपडे पण गेले. किती फूट पाणी होतं? पाणी तर पूर्ण असं 7 फूट पाणी, जास्त पाणी होतं, तरी जास्त प्रमाणात पाणी होतं. निश्चितच आपण पाहू शकतो की या भागात जे आहे जवळपास 5 ते 7 फूट पाणी होतं. जीवाच्या आकांताने हे जे नागरिक आहे त्या नागरिकांनी कसं तरी या ठिकाणून आपला पड काढला, त्यामुळे हे नागरिक वाचले. मात्र जीवनावश्यक वस्तू ज्या आहे त्या पूर्णतः वाहून गेलेल्या आहे. अनेकांचे घर जे उद्ध्वस्त झालेले आहे. त्यामुळे आता तातडीने शासनाने पंचनामे करावे आणि या नागरिकांना मदत करावी अशी अपेक्षा या नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. व्हिडिओ सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, वरुड, अमरावती. पुढची बातमी आहे महेश मांजरेकर निर्मित दे धक्का 2 या मराठी सिनेमातील काही डायलॉगवरती आक्षेप घेण्यात आलाय. नाभिक समाज आणि सलून पार्लर व्यावसायिकांचा या डायलॉगवरती आक्षेप आहे. हे डायलॉग त्वरित वगळावेत, अन्यथा सिनेमा थिएटर समोर निषेध करण्यासाठी निदर्शनं सुरू करू आणि शो बंद पाडू असा इशारा देण्यात आलेला आहे. नाभिक समाजाचे नेते आणि सलून तसंच ब्युटी पार्लर आर्टिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ काशीद यांनी तसा इशारा दिलाय. महेश मांजरेकर निर्मित दे धक्का 2 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र या चित्रपटामध्ये असलेले काही डायलॉग्स आणि यावरतीच कोणत्या डायलॉगवरती तुमचा आक्षेप आहे, काय तुमचं म्हणणं आहे? खरं तर आजपर्यंत गाव खेड्यांमध्ये आणि नाभिक समाज आणि सलून व्यवसायावरती भरपूर वेळा डायलॉगबाजी झालेली आहे. आणि ही डायलॉगबाजी आता कुठेतरी आमच्या आक्रमक रेट्यामुळे नाभिक समाज वारंवार रस्त्यावरती उतरतो. त्या शब्दांचा आणि जे काही आमच्यावरती निंदनीय अशा प्रकारचं आंदोलन करू असा इशारा देण्यात आलेला आहे. इथे एक छोटासा ब्रेक घेऊन इतरही बातम्या पाहूयात. ब्रेक नंतर पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आणि आता बातमी टीईटी घोटाळ्यासंदर्भातली. शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले होते आणि या प्रकरणी अनेकांना अटक झाल्यानंतर आता या प्रकरणामध्ये अब्दुल सत्तारांच्या सुद्धा नावाची चर्चा सुरू झाली आहे. याच प्रकरणामध्ये आता शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचं समोर आलंय. ईडीकडून टीईटी घोटाळ्याची समांतर चौकशी सुरू आहे आणि याच चौकशी दरम्यान गैरप्रकारात अडकलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आणि याच यादीमध्ये तब्बल 7,874 विद्यार्थ्यांच्या नावांचा समावेश आहे आणि या सर्व विद्यार्थ्यांची प्रमाणपत्र रद्द करण्यात आली आहेत. या यादीत सिल्लोडचे आमदार माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुली हिना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहिद अब्दुल सत्तार शेख यांची नावं समोर आली आहेत आणि या दोन्ही मुली अब्दुल सत्तारांच्या शिक्षण संस्थेमध्ये नोकरीला असल्याची माहिती समोर आली आहे. 2019 मध्ये जे निकाल लागलेला आहे टीएटीचा, त्याच्यामध्ये तुमच्या 2 मुली आहे, हे सरासरी चुकीचं आहे. माझ्या मुलींनी एक्झाम दिला परंतु ते पात्र झाले नाही आणि आज अचानक मी 2022 मध्ये यादी पाहू लागलो तर या 4 वर्षामध्ये कुठेही आमच्या मुली पास झाल्या असतील किंवा त्याचा आम्ही फायदा घेतला. माझ्या संस्थेमध्ये माझ्या मुली 2017 मध्ये नोकरीला लागलेल्या आहे आणि त्यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी एक्झाम दिला आणि ते एक्झाममध्ये ते अपात्र झालेले, त्याचे प्रमाणपत्र माझ्याकडे कोणाला लागले असेल तर त्याची मी कॉपीही देतो. आज ज्या पद्धतीने मला बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे, खरं म्हणजे आमची चूक असेल तर आमच्या मुलींवर कारवाई करायला पाहिजे आणि नसल तर ज्यांनी हे सर्व कृत्य केले याला फासावर लटकवायला पाहिजे. याची मीच चौकशी करायसाठी मागणी करतोय आणि अशा पद्धतीने कोणालाही बदनाम करण्याचा काम कुणी करू नये याची खरं म्हणजे सर्वांनी
आपापल्या पद्धतीने दक्षता घ्यायला पाहिजे आणि याची सर्व विचारपूस करायची असेल तर शिक्षण अधिकारी आहे, डिप्टी डायरेक्टर आहे, यांच्या कार्यालयामध्ये आमच्या संस्थेच्या माध्यमातून एखादा कागदही गेला असेल या दोन्ही नावाचा तर जरूर आम्ही जबाबदार राहू शकतो. या संदर्भात शिवसेनेचे आमदार अंबादास दानवेंनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना काय प्रतिक्रिया दिली ऐकूयात. की टीईटीचा घोटाळा आहे हा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ह्या घेतलेल्या परीक्षा होता. याच्यात घोटाळा झाल्याचं उघड झालं होतं आणि याच्यात आपल्या मार्फत वर्तमानपत्राच्या माध्यमातून मला असं कळालेलं आहे की माननीय अब्दुल सत्तार साहेब जे आहेत संभाजीनगर जिल्ह्यातील आमदार यांच्या 2 मुलींचे नाव आलेलं आहे. एका मुलाचंही नाव बहुधा आलेलं असावं. याची चौकशी व्हावी कारण टीईटी घोटाळ्यात काही त्यांचंच नाव एकट्याच असत नाही, याच्यात शेकडो लोकांचं नाव आहे आणि त्यामुळं जवळपास 874 अशा काहीतरी नाव आहे असं कळतं. फक्त जे असतील ते या सगळ्यांची चौकशी व्हावी, दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करावी अशा प्रकारची मी विनंती वजा सूचना करेल किंवा शासनाला त्या पद्धतीनं आम्ही शिवसेनेच्या वतीनं मागणी करू. तर राज्यातल्या टीईटी घोटाळ्याची चौकशी ही पुण्यातून सुरू झाली आणि ती आता औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये पोहोचली आहे कारण अब्दुल सत्तार हे शिंदे गटातले आमदार आणि त्यांच्या 2 मुलींची नावं या घोटाळ्या प्रकरणामध्ये समोर आलेली आहेत, या यादीत आली आहेत. या दोन्ही अब्दुल सत्तारांच्या मुली आहेत आणि त्या अपात्र असल्याचं या यादीमधून कळतंय. या प्रकरणी या टीईटी घोटाळ्या प्रकरणी अनेकांना अटक झाली आहे. मात्र आता शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचं समोर आलंय. यानंतर आता पुढच्या बातमीकडे वळतोय. पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची ईडी कोठडी आज संपतेय. त्यावरती आज ईडी कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. संजय राऊतांना जामीन मिळणार की त्यांची ईडी कोठडी आणखी वाढणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहेच. गेल्या रविवारी संजय राऊतांना ईडीकडून अटक झालेली होती. संजय राऊतांची पत्नी वर्षा राऊत यांची देखील शनिवारी पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून चौकशी करण्यात आली. त्यामुळे आज कोर्टात संजय राऊतांच्या कोठडीबाबत ईडी काय भूमिका मांडते याकडे आपलं लक्ष असेलच. रविवारी सामनामध्ये प्रकाशित झालेला रोखठोक या सदरातील संजय राऊतांचा लेख आता ईडीच्या रडारवरती आलाय आणि याचं कारण म्हणजे कोठडीत असतानाही संजय राऊतांनी हा लेख लिहिलाच कसा याची आता ईडी चौकशी करणार आहे. ईडीच्या कोठडीमध्ये असताना राऊतांनी हा लेख लिहून पाठवला का आणि पाठवला असेल तर तो कसा पाठवला याचा शोध ईडी घेणार आहे. न्यायालयाकडून विशेष परवानगी मिळाल्याशिवाय कोणतेही लेख लिहिण्याची परवानगी राऊतांना नाही. रविवारच्या स्तंभामध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या कथित मराठी विरोधी टिप्पण्यांवरती संजय राऊतांकडून हल्ला चढवण्यात आला होता आणि याचाच आता तपास ईडीकडून केला जाणार आहे. संजय राऊतांवरच्या ईडी कारवाईनंतर भाजप विरोधात आक्रमक झालेल्या शिवसेनेनं काँग्रेसचं तोंड भरून कौतुक केलंय. महागाई विरोधात काँग्रेसनं दिल्लीमध्ये केलेल्या आंदोलनावरून शिवसेनेनं सोनिया गांधी, प्रियांका गांधी आणि राहुल गांधींचं कौतुक केलं. महागाई विरोधातील आंदोलनामध्ये काँग्रेस रस्त्यावरती उतरली, मात्र इतर विरोधी पक्ष कुठे आहेत असा प्रश्न शिवसेनेनं विचारलाय. तर शिवसेनेच्या मुखपत्रातून काँग्रेसबाबत काय लिहिण्यात आलंय तेही पाहूयात. महागाई, बेरोजगारी आणि जीएसटीच्या विरोधात राष्ट्रव्यापी आंदोलन करणारा एकमेव पक्ष म्हणून काँग्रेसकडेच बोट दाखवावं लागेल. महागाईबरोबरच काँग्रेसनं ईडीच्या विरोधात सुद्धा जोरदार एल्गार केला. सोनिया गांधी, प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह असंख्य आमदार, खासदार, पदाधिकारी, कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले. संसदेत आणि संसदेबाहेर त्यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. पोलिसांनी राहुल गांधी यांना धक्काबुक्की केली. प्रियांका गांधी यांना तर पोलीस फरफटत आणि ओढत घेऊन जात आहेत हे चित्र देशानं पाहिलं. महागाई, बेरोजगारी आणि जीएसटीच्या प्रश्नावर आणि ईडी वगैरे केंद्रीय तपास यंत्रणांच्या अतिरेकी वागण्यावरती काँग्रेस हा एकमेव पक्ष लढा देतोय अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेकडून काँग्रेसचं कौतुक करण्यात आलं. आता एक मोठी बातमी नागपुरातून. नागपूरमध्ये आज सकाळी स्कूल व्हॅनला भीषण अपघात झाला. बेसाघोगली रस्त्याशेजारी असलेल्या पाण्यानं भरलेल्या खड्ड्यामध्ये विद्यार्थ्यांसह ही व्हॅन उलटली आणि अपघाताच्या वेळी या स्कूल व्हॅनमध्ये तब्बल 16 विद्यार्थी होते. यातील एक विद्यार्थी जखमी झालाय.
ही अपघातग्रस्त स्कूल व्हॅन रोहन उच्च प्राथमिक विद्यालयाची आहे। आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे नागपुरातून आपल्या सोबत जोडले गेले। तुषार, आज ज्यावेळेला ही स्कूल व्हॅन उलटली त्यानंतर पालकांनी तर याचा धसकाच घेतला असेल। किती मुलं एकूण होती, किती जखमी झालेत, काय याबद्दलचे अपडेट्स? आपण थेट दृश्यांमध्ये जर का बघितलं तर आत्ताच्या व्हॅनला बाहेर काढलेलं आहे। साधारण रोहन प्राथमिक स्कूल ह्या व्हॅनवर नाव लिहिलं, मात्र जी माहिती दिली आहे ती की पोद्दार हायस्कूलची बेशाची त्या हायस्कूलची ही व्हॅन होती आणि सकाळला 8 वाजताच्या सुमारामध्ये 16 विद्यार्थ्यांना ही व्हॅन घेऊन चाललेली होती आणि ही व्हॅन सुसाट वेगाने येत असताना व्हॅनचं जे चालक आहे त्याचं नियंत्रण सुटल्यामुळे बाजूला या डबक्यामध्ये ती व्हॅन शिरली। गाडीमध्ये जे काही विद्यार्थी होते स्थानिकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आलं, मात्र 1 ते 2 विद्यार्थी ज्यांच्या नाका तोंडामध्ये पाणी गेलं त्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं आहे। आपण बघू शकतो की सध्या पोलीस प्रशासन असेल त्यांनी JCP बोलावलेली आहे आणि JCPच्या माध्यमातून या व्हॅनला बाहेर काढलेलं आहे। महत्त्वाची गोष्ट की ह्या व्हॅनवर जे नाव लिहिलं ते रोहन प्राथमिक स्कूल लिहिलं, मात्र प्रत्यक्षात ही जी व्हॅन आहे ती पोद्दार स्कूल बेसाची आहे, त्या तिथले विद्यार्थ्यांना सोडत होते। त्यामुळे व्हॅनवर नाव वेगळं, जात वेगळ्या शाळेमध्ये होती, त्यामुळे जे काही निकष किंवा जे नियम आहे परिवहन विभागाचे ते सर्व नियमाचं इथे उल्लंघन होताना दिसत आहे। आणि सध्या तरी हे जे स्थानिक आहे त्यांचे जे मित्र आहे हे सर्व व्हॅनला बाहेर काढत आहे। तुम्ही जर का बघितलं तर या संपूर्ण व्हॅनची ही अवस्था झालेली आहे। पाठीमागचं दार देखील तोडलेलं आहे, दार तोडून सगळ्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आलं। आपण जर का बघितलं ना, जेव्हा व्हॅन आतमध्ये या डबक्यामध्ये शिरली किंवा त्यामध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली तेव्हा स्थानिकांनी या व्हॅनचं काच तोडले आणि मग त्या विद्यार्थ्यांना बाहेर काढलं। आपण बघू शकतो की या दृश्यांमध्ये आता सध्या स्थानिकांच्या मदतीने ह्या सर्व व्हॅनला बाहेर काढलेला आहे आणि ते वाहतुकीची कोंडी देखील झाली आहे। जर का तुम्ही बघितलं तर रस्ता देखील अत्यंत छोटा आहे, मात्र ज्या वेगाने ही व्हॅन सुसाट वेगाने धावत होती त्याच वेळेला नागपूर शहरात पाऊस देखील होता, त्यामुळे ही व्हॅन नियंत्रण सुटल्यामुळे या डबक्यामध्ये गेल्याचं सांगितलं जात आहे। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, पाण्याचा प्रवाह नव्हता। डबक्यामध्ये पाण्याची जे उंची आहे ती पण कमी होती, साधारण 3 ते 4 फुटापर्यंत हे पाणी होतं, त्यामुळे ठीक आहे। काही स्थानिक आपण त्यांना विचारूया त्यांचं काय म्हणणं आहे। किती वाजताची घटना आहे माहिती आहे का तुम्हाला? 8-8:30 वाजताची। नेमकं काय घडलं, काय माहिती मिळाली? तसं काही नाही, माहीत काही पडलं नाही तसं, आम्ही आलो तर तुम्ही सांगा नेमकं काय घडलं? 7:30 ते 8च्या दरम्यानची घटना आहे। ॲक्च्युली ओव्हरटेक करताना गाडी डायरेक्टली या पाण्यामध्ये गेलेली आहे। पाण्यामध्ये गेल्यानंतर त्याच्यामध्ये 15 ते 20 मुलं होते, ते 5वी ते 6वी मधले मुलं आहेत, ते पोद्दार शाळेमधले ते मुलं आहेत। तर त्याच्यामधले 15-16 मुलांना आपण काढलेलं आहे, त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या पॅरेंट्सकडे सोपवलेलं आहे। 2 मुलांची थोडी प्रकृती आहे, व्यवस्थित नाही आहे, त्यांना केशव हॉस्पिटलमध्ये पोहोचवलेलं आहे। काचा वगैरे फोडून तुम्हाला बाहेर काढावं लागतं? हो, काचा वगैरे मागचं जे एक्झिट राहते इमर्जन्सी एक्झिट त्याच्यामधनं 2 मुलांनी इथे आणि गावकऱ्या सगळं मिळून त्या मुलांना काढलेलं आहे। सुदैवाने ते पाणी कमी होतं म्हणून मोठा अपघात टळला असं म्हणता येईल? पाणी कमी आहे असं नाही म्हणता येणार, कारण की जो समोरचा भाग जो होता गाडीचा तो एकदम पाण्यामध्ये होता, त्याच्यामुळे जे 2 मुलं होते त्यांची थोडीशी अवस्था बिकट झाली। वेळेवरती आणि धावून आल्या कारणामुळेच ते मोठा अनर्थ टळलेला आहे। गावकऱ्यांच्या इथे खूप महत्त्वाचा वाटा आहे। आणि त्यानंतर एक महत्त्वाचं हे होतं की हा जे स्कूल आहे पोद्दार इंटरनॅशनल आहे, ह्या स्कूलचे प्रिन्सिपल इथे यायला तयार नाही आहे शेवटच्या 3 तासापासून। ते असं म्हणत आहे की यांचे म्हणजे हे आमचे मुलं नाही आहे किंवा आमचे स्टुडंट नाही, म्हणजे आमची मुलं नाही आहे आणि त्यानंतर आम्ही काय करू? जर त्यांच्या इथे मुलगा राहिला असता प्रिन्सिपलचा तर ते इथे आधी धावून आले असते। तर आमचं एक म्हणणं आहे की त्या प्रिन्सिपलच्या अगेन्स्ट काही ॲक्शन घ्यावी किंवा त्या प्रिन्सिपलला काही बोलावं। प्रशासनाला या संपूर्ण घटनेबद्दल काही घेणं नाही? प्रशासनाला तर थोडंफार तर माहिती आहे, पोलीस लोकांनी सहकार्य वगैरे केलं, परंतु यस स्कूलवाल्यांनी एक पण इथे काही सहकार्य केलं नाही। जेव्हा की त्यांचे विद्यार्थी आहेत त्यांनी तर आधी यायला पाहिजे होतं, पोलीस यायच्या आधी। मदत कोणी केली? ते मदत गावकऱ्यांनी केली। गावकऱ्याच्या 2-3-4 व्यक्ती असे आहेत त्यामुळेच ते स्टुडंट इथे राहिले किंवा वाचले, नाहीतर 2 मुलांची परिस्थिती खूप गंभीर होती। आणि आमचं एक म्हणणं होतं सगळ्या पॅरेंट्स लोकांचं किंवा सगळ्या गावकऱ्यांच्या की स्टुडंटचे जे आपलं स्कूलचे जे प्रिन्सिपल आहेत त्यांना इन्फॉर्म करून पोलिसांनी पण त्यांना सांगितलं, आम्ही पण सांगितलं, पण ते इथे यायला कोणी तयार नाही। आता जेव्हा आपण पालक मोठ्या विश्वासाने स्कूल व्हॅनमध्ये आपल्या मुलांना पाठवतात, किती सुरक्षित वाटतं तुम्हाला ते जेव्हा व्हॅनमध्ये जातात तर? सुरक्षित तर जे ड्रायव्हर लोक असतात त्यांच्यामुळे बिलकुल सुरक्षित वाटत नाही। जे तुषार, हा सगळा प्रकार लक्षात आलाय, ही व्हॅन तर बाहेर काढण्याचे प्रयत्न स्थानिकांनी केलेत, मात्र एकूणच या शाळेतल्या प्रशासनावरती काहीचे ताशेरे ओढले जात आहेत।
नागपुरात स्कूल व्हॅनला झालेला हा अपघात, मुलांना तर बाहेर काढण्यात आलं सुखरूप आणि आता ही व्हॅन बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. आणि आता पुढची बातमी. माळशेज खिरेश्वर पट्ट्यातल्या काळू धबधब्यावरती अडकलेल्या 6 जणांना रेस्क्यू करण्यात आलं. इंस्टाग्रामवरती रील पाहून काल दुपारी पुण्याचे 6 युवक या ठिकाणी पर्यटनाला गेले होते. मात्र अचानक पाऊस आला आणि हे 6 जण नदीपात्रातच अडकले. मध्यरात्री 1 वाजता रोप टाकून झिपलाईनद्वारे यशस्वी त्यांना रेस्क्यू करण्यात आलं. आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे आपल्यासोबत आहेत. रायचंद, हे पर्यटक अशा कोणत्या जागी गेले होते की ते इथे इतक्या वाईटरित्या अडकून पडले, ज्यांना रेस्क्यू करून बाहेर काढावं लागलं? आपल्याला माहिती आहे खिरेश्वर पट्ट्यामधला हा काळू धबधबा जो आहे तो मागच्या अनेक वर्षापासून खूप गाजतोय. रावण चित्रपटाचं शूट सुद्धा मधल्या काळात याच परिसरामध्ये झालं होतं आणि याचे काही रील्स इंस्टाग्रामवरती आले होते आणि पुण्यातल्या ह्या तरुणांनी हे रील्स पाहून ठाणे जिल्ह्यातून खालच्या साईडला जे चिदबी गाव आहे तिथून हा पाहण्यासाठी प्रयत्न केला होता. काल दुपारी साधारण 3:30-4च्या दरम्यान ही सगळी मंडळी ही काळू नदी पास करून पलीकडे गेले. त्या दरम्यान पाऊस अजिबात नव्हता, पण पलीकडे गेल्यानंतर रात्री जो पाऊस झाला 5-6च्या दरम्यान सायंकाळी, तर त्यानंतर हे सगळे तिकडे अडकले. या सगळ्या युवकांमधल्या एका युवकांनी जुन्नर रेस्क्यू टीमला एक साधारण 8-9च्या दरम्यान फोन केला आणि त्यानंतर जुन्नर रेस्क्यू टीम रात्री 9-10च्या दरम्यान पोहोचली. अक्षरशः पाणी भरपूर होतं, त्यामुळं रोप टाकून आणि आपण झिप लाईन आहे त्या झिप लाईनच्या द्वारे या सगळ्यांना रात्री 1 वाजता सगळ्यांना बाहेर काढलेलं आहे. खरं तर जुन्नर परिसरात अशा अनेक धबधबे आहेत, पण कुठल्याही वाटाड्या किंवा माहितगार घेऊन न जाता हे सगळे पर्यटक जात असतात. पण पुढच्या काळात ही काळजी घेतली पाहिजे आणि मुळातच या काळू वॉटरफॉलच्या ठिकाणी पोलिसांनी किंवा वन विभागाने काही तरतूद केली पाहिजे, कारण मागच्या अनेक दिवसामध्ये या ठिकाणी अनेकदा पर्यटक अडकले आहेत, काही वाहून गेले आहेत आणि काहींना जीवितहानी सुद्धा झालेली आहे. जुन्नर रेस्क्यू टीमने ही मागणी केलेली आहे की आता 15 ऑगस्टच्या दरम्यान किंवा येणारे जे पुढचे शनिवार रविवार आहे यामध्ये मुंबईकडचे अनेक नागरिक या ठिकाणी येत असतात आणि यांना माहीत नसल्यामुळं अशा ठिकाणी ते अडकून पडतात. आपल्याला माहिती 2 दिवसामध्ये. बिलकुल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे पाऊस पाण्यामध्ये अशा ठिकाणी जाताना आणि या भागाची जर माहिती नसेल तर मग विशेष काळजी घ्यावी, नाहीतर मग असा प्रसंग तुमच्यावर देखील येऊ शकतो. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. तुम्ही पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. हा पाऊस पिकांसाठी पोषक असल्यानं बळीराजा सुखावलाय. रत्नागिरीतील मुरुड परिसरात मोठ्या प्रमाणात पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे मुरुड खाडीवरील पुलानं धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. दरम्यान पुलावरून पाणी वाहत असल्याने स्थानिकांबरोबर पर्यटकांनाही याचा मोठा फटका बसलाय. दापोलीत सकाळपासूनच जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे परिसरातील अंजरले गावातील रस्ते हे जलमय झालेत. पावसाच्या पाण्याचा फटका ग्रामीण भागाला बसत असल्याने गावातील जनजीवन विस्कळीत झालंय. रत्नागिरीतील दापोलीत मुसळधार पावसानं सखल भागातील शेती पाण्याखाली गेली आहे. दुसरीकडे 9 ऑगस्ट पर्यंत हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिल्यानं शेतीचं आणखी नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे दापोलीत शेतकरी चांगलाच चिंतेत सापडलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तहसील कार्यालयाला पुराच्या पाण्यानं विळखा घातल्यानं सुट्टीच्या दिवशी देखील आपत्ती व्यवस्थापन सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. तहसील कार्यालयासमोरील ब्रिजवरून पाणी वाहत असल्याने बराच वेळ कर्मचारी अडकून पडले होते. दरम्यान दुपारनंतर पावसानं थोडी उसंत घेतल्याने पूर ओसरल्याने कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. सतत पडणाऱ्या पावसाने उपवडे आणि दुकानवाडी ही दोन्ही पुलं पाण्याखाली गेली आहेत. उपवडे धावलवाडी येथील पूल वाहून गेलाय. धवलवाडी कॉजवेला भगदाड पडलंय. त्यामुळे हा कॉजवे वाहतुकीस धोकादायक झालाय.
त्याबाबत वसोली तलाठी SP मालवणकर यांनी पाहणी करून तहसीलदार कार्यालयात माहिती दिली। चिपळूणमध्ये पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे शहरातील वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। चिपळूणमधील नाईक कंपनी परिसरात वाशिष्ठी नदीच्या पुराचं पाणी शिरायला सुरुवात झाली, तर संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर कायम राहिल्यास शहरात पुराचं पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे। रायगडमध्ये सकाळपासून जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। सतत पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील आंबा, कुंडलिका तसंच उल्हास नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। दरम्यान पावसाचा जोर वाढत असल्याने नागरिकांनी अलर्ट राहावं असं आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आलंय। तर रोहा आणि सुधागड तालुक्यात नदीवरील राफ्टिंगवर 144 जमावबंदी अन्वये बंदी करण्यात आली आहे। गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर बीडच्या धारूर तालुक्यात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे। धारूर तालुक्यातील आसरडोह, रुई, थारूर आणि अंजनगाव यासह अनेक गाव परिसरात जोरदार पाऊस झालाय। यामुळे धारूर ते अंजनगाव या रस्त्यादरम्यानच्या नदीवरील पूल पाण्याखाली गेलाय। यामुळे 2 गावांचा संपर्क तुटलाय। धुळ्यातील साक्री तालुक्याला पावसानं झोडपून काढले। ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसामुळे या भागातील नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत, त्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्यामुळे स्थानिकांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रुक या ब्रेक नंतर स्वागत। देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा उत्साह दिसून येतोय। गुजरातमध्ये तर शाळकरी विद्यार्थ्यांनी भव्य तिरंगा रॅली काढली आणि या रॅलीमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल सुद्धा सहभागी झाले। या बातमीसोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आज आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत।